हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला अवश्य हे 2 दिवे आहेत तर ते लावायचे आहेत. ते दिवे कशाचे लावायचे आहेत, कुठे लावायचे आहेत, तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे, म्हणजे आपल्याला हे 2 दिवे आहेत तर ते लावायचे आहेत. तर बघा, या 2 दिव्यांमुळे आपल्या घरामध्ये सततचाच उजेड पडणार आहे. म्हणजे बघा, आपल्या घरामध्ये जे काही धनहानी होत होती, पैसा येत होता परंतु तो टिकत नव्हता, अशा भरपूर समस्या ह्या आपल्याला आपल्या जीवनामध्ये येत होत्या. परंतु महाशिवरात्रीच्या दिवशी हा जो उपाय आपण केला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही कायम स्थिर राहील आणि पैशाबाबत, धनाबाबत ज्या काही समस्या अडचणी होत्या तर त्या दूर होण्यास खूप मदत होणार आहे. तर यंदाच्या महाशिवरात्रीला दुर्मिळ शिवयोग तयार होत आहे. म्हणजे या योगाची सुरुवात ही 8 मार्च रोजी पहाटे 4:46 होईल. तर महाशिवरात्रीला दिवसभर शिवयोग राहील. तर मध्यरात्री 12:46 हा योग संपेल. या योगामध्ये महादेवाची आराधना करणे खूप फलदायी ठरेल. तर सर्वार्थ सिद्धी योग सकाळी 6:38 ते 10:41 पर्यंत आहे. या काळामध्ये भगवान शिवाची उपासना केल्यास आपल्याला त्याचे फळ मिळत असते. तसेच या महाशिवरात्रीच्या दिवशी दान धर्म करायला देखील विशेष असे महत्त्व आहे. दिवशी काही विशेष वस्तूचे दान केल्यास लाभ होईल. या दिवशी म्हणजे शिवरात्रीच्या दिवशी गोष्टींचे दान करावे, म्हणजे तुपाचे दान. महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक ठिकाणी शिवलिंगावर तुपाचा लेप लावण्याची परंपरा आहे. याशिवाय या दिवशी तूप दान केल्यास आपली संकटे, त्रास टळू शकतात. तसेच आपल्या घरात कोणत्याही प्रकारची समस्या किंवा नकारात्मक ऊर्जा असेल तर ती देखील दूर केली जाऊ शकते. या दिवशी तुम्ही दुधाचे दान देखील करू शकता. म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाला दुधाने अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते. जो व्यक्ती महाशिवरात्रीच्या दिवशी दूध दान करतो त्याच्या कुंडलीतील अशक्त चंद्र बलवान होतो आणि त्या व्यक्तीला मानसिक शांती मिळत असते. तेच महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही काळ्या तिळाचे दान देखील करू शकता. काळे तिळ दान केल्याने पूर्वज हे प्रसन्न होतात आणि कुंडलीतील पितृदोषही दूर होतो. या दिवशी काळ्या तिळाचे दान केल्याने आपली अडलेली कामे देखील पूर्ण होण्यास मदत होत असते. तुम्ही कपडे देखील दान करू शकता. म्हणजे या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला कपडे दान केल्यास आपल्या आयुष्यातील आर्थिक संकटे दूर होतात, घरातील धनाची वाढ होते, कर्जमुक्ती होते आणि भगवान शंकराची कृपाही मिळते. पहा, तुम्हाला जमेल तर तुम्ही यापैकी कोणती एखादी वस्तू ही दान करायची आहे. म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही कोणतीही वस्तू दान करायची आहे. तसेच असेही म्हटले जाते की जगातून अज्ञान आणि अंधकार दूर करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. म्हणजे आध्यात्मिक प्रवृत्ती असलेले लोक महाशिवरात्रीची वाट पाहतात आणि विश्वास ठेवतात की हाच तो दिवस आहे जेव्हा ते देवाच्या जवळ जाण्याच्या प्रवासात आध्यात्मिक शिखरे गाठू शकतात. तर या महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वांनीच म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. उठल्यानंतर पवित्र नदीमध्ये स्नान वगैरे करायचं आहे. जर तुमच्या जवळपास पवित्र नदी वगैरे नसेल तर मग तुम्ही घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून अंघोळ करायची आहे. तसेच या दिवशी पांढरे कपडेही घालायचे आहेत. सूर्यदेवांना अर्घ्य देखील द्यायचं आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, परंतु ज्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचत नाही त्यांच्यासाठी सांगणे खूप गरजेचं आहे. तसेच सूर्याला अर्घ्य देता वेळेस आपल्याला ओम सूर्याय नमः किंवा ओम भास्कराय नमः, ओम ब्रह्मस्वरूपिणे सूर्यनारायणी नमः हा मंत्र तुम्हाला उच्चार करायचा आहे आणि सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे. तर सूर्यदेवांना अर्घ्य दिल्यामुळे देखील आपले नाव लौकिक होत असते.
समाजामध्ये आपल्याला मान प्रतिष्ठा मिळत असते। म्हणून तुम्हाला जमेल तर तुम्ही सूर्यदेवाला देखील अर्घ हे द्यायचं आहे। त्याच्यानंतर बघा, तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला बसायचं आहे, तिथे तुम्हाला माता पार्वती व महादेवांची शिवलिंग असेल तर तिची देखील तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे। गणपती बाप्पांना अभिषेक करून घ्यायचा आहे। अभिषेक कशा प्रकारे करायचा आहे तर ही माहिती देखील मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे। तर गणपती बाप्पांना प्रथम तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला शिवलिंगाला अभिषेक करून घ्यायचा आहे। माता पार्वतीचे दुसरे स्थान म्हणजे अन्नपूर्णा देवीला देखील तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे। त्यांना तिथे मग तुम्हाला दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची, धूप दीप दाखवायचे आहे। महादेवांच्या शिवलिंगावरती तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचं आहे। तसेच तुम्हाला अन्नपूर्णा देवीला देखील तुम्हाला एखादं लाल फूल म्हणजे गुलाबाचं फूल अर्पण करायचं आहे। आणि गणपती बाप्पांना दुर्वा या प्रिय आहेत तर दुर्वा तुम्ही अर्पण करू शकता, किंवा तुम्ही जास्वंदीचे लाल फूल आहे तर ते देखील तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे। हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण दिवस उपवास करायचा आहे। मनामध्ये ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा मंत्र जर तुम्हाला मनामध्ये करायचा आहे। या दिवशी तुम्हाला उपवासामध्ये काय खावे आणि काय खाऊ नये तर याच्याबद्दल देखील मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तो देखील तुम्ही पहा की उपवासाला आपण कोणते पदार्थ आहेत तर ते खायचे टाळायचे आहेत, कारण यामुळे महादेव हे क्रोधित होतात आणि आपल्याला व्रताचे फळ हे मिळत नाही। आणि मग हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला प्रदोष काळामध्ये महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला 2 मातीच्या पंत्या घ्यायच्या आहेत, थोडंसं तेल घ्यायचं आहे, कापूस घ्यायचा आहे आणि मग तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे। तिथे गेल्यानंतर तुम्हाला बघा, तुमच्याकडे जर बेलपानं असतील तर ती देखील तुम्हाला घ्यायची आहेत आणि मग तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जलाभिषेक करायचा आहे, किंवा तुम्हाला जमेल तर तुम्ही अभिषेक देखील या दिवशी तुम्ही करू शकता। परंतु अभिषेक तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही सकाळी देखील अभिषेक करायचा आहे, कारण महादेव हे इतके भोळे आहेत की त्यांना नुसतं तुम्ही पाण्याचा जरी अभिषेक केला तरी देखील ते प्रसन्न होतात। आणि म्हणून जो व्यक्ती महादेवांची पूजा ही मनापासून करतो त्याच्या जीवनामध्ये कोणतेही अडचणी समस्या येत नाही। तर मग तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की पहिल्यांदा तुम्हाला महादेवांना जलाभिषेक करायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला जर तुमच्याकडे धोत्र्याचं फूल वगैरे असेल तर ते अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला बेलपत्र असतील ती अर्पण करायची आहेत। जर तुमच्याकडे 10 बेलपत्र असतील तर ती देखील तुम्हाला अर्पण करता वेळी तुम्ही एक बेलपान अर्पण करता वेळेस ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा मंत्र जाप करून देखील तुम्ही बेलपान आहेत तर ती अर्पण करायची आहेत। त्याच्यानंतर शमीपत्र आहे तर तो देखील तुम्ही महादेवांच्या शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत। आणि मग तुम्हाला माता पार्वती आणि महादेवांना हात जोडून विनंती करायची आहे की माझ्या घरामध्ये जी काही अडचणी समस्या येत आहे, घरामध्ये पैशाची चणचण नेहमी भासत आहे, ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या दूर होऊ द्या। अशा प्रकारे तुम्हाला मनापासून पूर्ण श्रद्धेने महादेवांना कळकळून विनंती करायची आहे। तसेच माझ्या घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहू द्या, लक्ष्मी कायमची घरामध्ये स्थिर राहू द्या, अशा प्रकारे तुम्हाला मनापासून महादेवांना विनंती करायची आहे। त्याच्यानंतर मग तुम्हाला जो दिवा आहे तर तो दिवा तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये लावायचा आहे। म्हणजे त्या दिव्यामध्ये तुम्हाला कापसाची लांब वत टाकून तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि मग तो दिवा तिथे ठेवायचा आहे। त्याच्यानंतर बघा, तुम्हाला महादेवांच्या मंदिराच्या साईडला म्हणजे तिथे बेलाचं वृक्ष देखील असतंच, म्हणजे प्रत्येक मंदिरासमोर बेलाचं झाड हे असतंच। तर मग तुम्हाला तिथे देखील एक दिवा लावायचा आहे। पौराणिक कथेनुसार बेलपात्राने संपूर्ण विश्वाची निर्मिती केली असे मानले जाते, कारण स्कंद पुराण या प्राचीन धर्मग्रंथानुसार हे भगवान शिवाचे सर्वात प्रिय पान आहे, म्हणजे अतिशय प्रिय त्यांना बेलपत्र आहे, जे सर्वात प्रिय पान आहे। या सर्वात मोठ्या मुख्य पुराणात उल्लेख आहे की एकदा देवी पार्वतीच्या घामाचा थेंब मंद्राचल पर्वतावर पडला होता, जिथून बिल्व वृक्ष उदयास आला होता। त्यामुळे त्यात माता पार्वतीचे सर्व रूपे आहेत असेही मानले जाते की बिल्व वृक्ष आहे जिथे देवी पार्वती पाने, फळे, फुले आणि मुलांसह तिच्या सर्व रूपामध्ये निवास करत असते। म्हणून आपल्याला हा जो दिवा आहे तर तो दिवा अवश्य आपल्याला बेलाच्या झाडाखाली लावायचा आहे, कारण बेलाचं झाड इतकं पवित्र आहे की त्याच्या मुळाखाली अंघोळ करणे म्हणजे ब्रह्मांडातील सर्व पवित्र पाण्यात अंघोळ करण्यासारखं आहे। बेलपत्राच्या झाडाची केवळ मानवच नाही तर देवताही पूजा करत असतात, कारण पुराणानुसार जो कोणी शिवलिंगाला भक्तिपूर्वक त्रिपुष्य बेलपत्र अर्पण करतो त्याला भगवान शिव सर्व
इच्छा मनोकामना त्याच्या पूर्ण करतो। तसेच तुम्हाला जमेल तर शमीचं झाड, तर या शमीच्या झाडाजवळ देखील तुम्ही दिवा लावू शकता, कारण हे जितकंच बेलाच्या झाडाला महत्त्व आहे तितकंच शमीच्या झाडाला देखील महत्त्व आहे। जर तुमच्याकडे समजा बेल वृक्ष नसेल तर मग तुम्ही शमीच्या झाडाखाली देखील दिवा लावायचा आहे, कारण शमीला देववृक्ष म्हणतात, कारण ते शनिदेवाचे आवडते झाड आहे। शमीची पाने भगवान शिव, शनिदेव आणि गणेशजींना अर्पण केली जातात, म्हणून तुम्ही शमीच्या झाडाखाली देखील दिवा हा अवश्य लावा। तसेच तुम्हाला जमेल तर पिंपळाचं झाड, तर पिंपळाच्या झाडामध्ये देखील समस्त देवी देवतांचा वास असतो। लक्ष्मी, श्री हरी विष्णू तसेच भगवान शिव यांचा देखील पिंपळाच्या झाडामध्ये निवास असतो, म्हणून तुम्हाला जमेल तर पिंपळाच्या झाडाखाली देखील तुम्ही दिवा लावायचा आहे। तसेच तुम्ही या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी या झाडांना हात लावून आणि तुमची इच्छा देखील बोलू शकता, कारण या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही ह्या झाडांना जरी हात लावला, स्पर्श केला, तुमच्या मनोकामना जरी बोलल्या तरी देखील त्या पूर्ण या खूप लवकर होत असतात। तसेच औदुंबर वृक्षाच्या खाली देखील तुम्ही दिवा लावायचा आहे, म्हणजे बघा यामध्ये देखील श्री नृसिंह सरस्वती आणि दत्तगुरूंचं स्थान असलेलं हे झाड आहे। तर या झाडाच्या मध्ये देखील तुम्ही दिवा लावायचा आहे आणि त्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि तुमची मनोकामना बोलायची आहे। म्हणजे या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला यातील कोणताही एक उपाय करायचा आहे आणि जेवढे तुम्ही उपाय केले तरी त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त लाभ होणार आहे आणि तुमची जी काही गरिबी आहे, दारिद्र्यता आहे तर ती दूर होईल आणि तुमचे सुखाचे दिवस येतील, तुमच्या मनोकामना इच्छा ह्या पूर्ण होतील। तर मित्रांनो, तुम्हाला जमेल तर तुम्ही हे जेवढी मी तुम्हाला झाडे सांगितलेली आहेत म्हणजे बेलाचं वृक्ष, शमीचं वृक्ष तसेच पिंपळ आणि औदुंबर, तर या वृक्षाखाली जर तुम्ही दिवे लावले तर तुमच्या ज्या काही अडचणी संकट आहेत ते दूर होतील आणि लक्ष्मी माता ही तुमच्या घरात कायमस्वरूपी स्थिर राहील आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतील। परंतु तुम्हाला जर जमले नाही तर तुम्ही कोणत्या तरी एका झाडाजवळ तरी अवश्य दिवा हा लावायचा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।